नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आळूची वडी। त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे थोडेसे तीळ, चवीपुरतं मीठ, अगदी थोडासा ओवा, धनेपूड, हळद, अगदी थोडंसं लाल तिखट कारण मी हिरवी मिरची घालणार आहे आणि जिरेपूड हे जिन्नस घेतलेला आहे। इथं मी चिंच गुळाचा कोळ करून ठेवलेला आहे। चिंच आणि गुळ त्याचा कोळ आहे। हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं खोबरं एवढं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आता इथं बघा, पौष्टिक आळू वडी बनवायची आहे म्हटल्यानंतर इथे मी घेतलेलं आहे बेसन पीठ थोडंसं, मतलब अगर 1 वाटी बेसन पीठ आहे तर त्याच्या अर्धी वाटी आपण इथे घेतलेला आहे मिक्स ग्रेन आटा। त्या म्हणजे डाळी भरपूर प्रमाणात आहे तो आटा आहे। आणि दुसरं म्हणजे अगदी थोडं 2 चमचे आपण घेतलेला आहे तांदळाचं पीठ। हे आपल्याला पौष्टिक बनवायचे आहे म्हणून मिक्स ग्रेन आटा आणि बेसन घालून आपण बनवणार आहोत। हे घेतलं की ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, हे जे आपण सगळे जिन्नस घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये मिक्स करून टाकायचे। आपण हे मिक्सर मध्ये बारीक पूड करून घेतलेली होती लसूण आणि मिरचीची, ते पण ह्याच्यामध्ये टाकायचे। हे टाकून झालं की हे चिंच आणि गुळाचा कोळ आहे तो पण वतून घ्यायचा। वतून झालं की सगळं हाताने मिक्स करायचं। मी हाताचाच वापर करते, तुम्हाला हवा असेल तर चमच्याने वगैरे मिक्स करू शकता। सगळं हे जिन्नस मिक्स करून थोडं लागेल तसे त्यामध्ये पाणी घालायचं। खूप घट्ट नाही आणि खूप पातळही नाही, मीडियम मध्ये हे मिश्रण करून घ्यायचं। हे असं ना खूप पातळ ना खूप घट्ट असं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे। आता मी आळूवरती हे पीठ लावून घेणार आहे। आळूचं पान आहे त्याच्यावरती अगदी थोडं 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 पीठ लावून घ्यायचं। तसंच दुसरं पान घ्यायचं, त्याच्यावरती ठेवायचं। दुसऱ्या पानावरती सुद्धा पीठ लावून घ्यायचं। असे पानावरती पानं ठेवून थर द्यायचा। जेवढं जाड तुम्हाला हवे आहे तेवढं जाड करून घ्यायचं। पातळ थर लावायचा बेसनच्या पिठाचा, खूप जाडसर थर लावायचा नाही। हे पीठ लावून घेतलेलं आहे। आता ह्याची सुरळी करायची आहे। सुरळी अगदी दाबून 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 करायची, त्याचे पोकळ नाही राहिली पाहिजे, नाहीतर वडी तुटते। दाबून दाबून तुम्ही सुरळी केली की वडी कट करताना तुटणार नाही, ह्याची काळजी घ्या। अशी सुरळी करून घ्यायची। आणि मी इकडे गॅसवरती पातेलं पाणी ठेवलं आहे, त्याच्यावरती चाळणीला तेल लावून ठेवलेलं आहे। आता ही सुरळी त्या चाळणीमध्ये ठेवून द्यायची आणि त्याच्यावरती एक ताठ असं पालथं घालायचं आणि एक 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित त्याला शिजवून द्यायचं। 10 मिनिटांनंतर हे वडी अशी झालेली आहे। ते गार झाली की कट करून घ्यायची। बघा, दाबून आपण हे केल्यामुळे वडी तुटत नाहीये। किती पण छोटे स्लाइस त्याचे कट केले तर ते अखंड अशी कट होते। वडी अशी कट करून घ्यायची।
अशी ही पौष्टिक मिक्स ग्रेन आट्याची आळू वडी तयार आहे. हे दुसरीकडे मुलं अशी उकडलेली वडी खात नाहीत, तर त्याला दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही अशी वडी बनवू शकता. हे मी थोडंसं कढईमध्ये जिरे आणि तीळ टाकून कढईमध्ये वडी परतून घेतलेली आहे. मुलांना ही पौष्टिक वडी खायला द्या आणि तुम्हीही खा. आणि वडी बनवल्यानंतर मला कमेंट मध्ये सांगा की वडी कशी झाली होती ती. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट अवश्य करा. थँक्यू. धन्यवाद.